नमस्कार विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार शिकणार आहोत। जो गुणाकार 99, 999 म्हणजे 9च्या पटीतल्या संख्येशी गुणाकार कसा करायचा त्यातला आपण तिसरा प्रकार आज बघणार आहोत। तर आपण यात कंडिशन एक आहे की जी संख्या असेल ती 9च्या टप्प्यातल्या संख्येपेक्षा मोठी असेल तर काय, म्हणजे काय, मल्टिप्लिकंट डिजिट्स ग्रेटर दॅन मल्टिप्लायर डिजिट्स, म्हणजे ज्या संख्येला गुणायचं आहे त्याचे नंबर ऑफ डिजिट हे मल्टिप्लायर डिजिट्सपेक्षा मोठे असतील तर आपण गुणाकार कसा करायचा। आपण एक्झाम्पल घेऊयात। एक पहिलं एक्झाम्पल फर्स्ट, 378 गुणिले 99। इथं लक्षात घेतलं तर तुम्हाला दिसेल की 378 ही जी संख्या आहे ही 3 अंकी संख्या आहे आणि 99 ही 2 अंकी संख्या आहे, म्हणजे हे 3 डिजिट आहे आणि हे 2 डिजिट आहे। ठीक आहे, तर यामध्ये हा प्रकार एवढ्यासाठी आहे की मल्टिप्लिकंट डिजिट हे मोठे आहेत आणि मल्टिप्लायर डिजिट हे छोटे असताना आपण गुणाकार कसा करायचो आणि तो कसा ॲक्युरेट येईल ते बघायचं। तर यामध्ये आपल्याला लेफ्ट हँड साईड दिसेल की 378 किंवा 378 आणि राईट हँड साईडला काय आहे आपल्याला 99 आहे। ठीक आहे, तर यामध्ये काय करायचं, 99 ही किती अंकी संख्या आहे, 2 अंकी संख्या आहे, म्हणून ह्याचे पार्ट करायचे, 3ला सेपरेट करायचं आणि 78ला सेपरेट करायचं। मग काय होईल, 3 ही सेपरेट होईल आणि 78 ही सेपरेट होईल। त्यात काय करायचं आहे, 2 अंकी आणि ही 2 अंकी, म्हणजे काय होईल, पहिली कंडिशन काय होईल की आपल्याला डिजिट्स नंबर ऑफ डिजिट्स सेम करून घ्यायचं या प्रकारात। मग काय करायचं, पहिलीची संख्या आपण सेपरेट जी काढलेली आहे त्याच्यात अधिक 1 करायचं, म्हणजे एकाधिकेने करायचं आणि जो नंबर येईल, काय केलं बघा, मी सेपरेशन केल्यानंतर जेवढं डिजिट्स लेफ्ट साईडला उरतात त्यात 1 अधिक करायचं, म्हणजे एकाधिकेने हे सूत्र वापरून त्याचा नंबर काढायचा। ती जी बेरीज येईल ती टोटल नंबरमधून वजा करायची, म्हणजे 378 मायनस 4 किती आलं, 37। आता 8तून 4 गेले 4 येईल। आणि राईट हँड साईडला काय करायचं, याच्यातला जो 78 म्हणजे इथं पण पार्ट्स परत तसेच ठेवायचे आपण, 3 आणि 78, 3 आणि 74, 74चा जो कॉम्प्लिमेंट म्हणजे निखिलम नवता चरमम दशतः, ह्याला 78चा काय होईल, 22 येईल। म्हणजे इथं काय केलं मी, 78ला काय केलं मी, हा नंबर 10तून आणि हा नंबर 9तून वजा केला, उत्तर किती आपल्याला 22। हे उत्तर डायरेक्ट इथं लिहायचं। आता आपलं फायनल उत्तर काय येईल, 374 22 हे आपलं उत्तर येईल। लक्षात आलं तुमच्या। आता आपण अजून अशा प्रकारे एक दुसरं उदाहरण घेऊन बघूयात। 3274 गुणिले 99, काय नंबर आहे, 3274 गुणिले 99। आता 99 ही किती आहे, 2 अंकी संख्या आणि इथं किती, 4 अंकी संख्या आहे। मग पहिला आपला नियम काय आहे या टाईपमधला की दोन्ही संख्यांचं जे डिजिट्स आहेत म्हणजे संख्यांचं जे नंबर आहेत ते आपल्याला सेम करून घ्यायचे आहेत। म्हणजे इथं 32 आपल्याला सेपरेट करायचं आहे आणि 74 सेपरेट करायचं आहे। ठीक आहे, कारण 99 ही 2 अंकी संख्या आहे म्हणून यातले पण 2 अंकी संख्या सेपरेट करायची आणि उरलेले सगळे नंबर जे आहेत ते लेफ्ट साईडला घ्यायचे। नंतरचा दुसरा नियम काय, आपल्याला जो नंबर इकडच्या साईडला उरतो आहे लेफ्ट साईडला एकदम, त्यात काय करायचं, अधिक 1 करायचा, म्हणजे किती झालं, 33। आणि तो आलेला जो नंबर आहे तो टोटल नंबरमधून वजा करायचा, -33। लक्षात घ्या काय काय करते मी, पहिल्यांदा आपण दोन्ही डिजिट्स सेम करून घ्यायचे दोन्ही नंबरमधले आणि पार्टिशन करायचं, म्हणजे 32 वेगळा केला आपण, 74 सेपरेट केला, कारण 74 2 अंकी संख्या आणि 99 ही 2 अंकी संख्या, त्यामुळे 74 आणि 99 ह्यांचे आपण डिजिट सेम करून घेतले। उरले जेवढे नंबर आहेत त्याच्यात 1 मिक्स करायचा एकाधिकाने हे सूत्र वापरून, त्याचं उत्तर आलं 33 आणि टोटल नंबरमधून तो नंबर आपल्याला वजा करायचा आहे। 4तून 3 गेले 1, 7तून 3 गेले 4, 32ची 32 हे आलं। आता राईट हँडला काय करायचं आपल्याला, 74चा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे,
म्हणजे 74चा कॉम्प्लिमेंट काय येईल, निखिलम नवता चरमम दशता या सूत्राचा वापर करून, म्हणजे पहिला नंबर 9तून आणि शेवटचा नंबर 10तून वजा करून घ्यायचा. इथं काय येईल 6, इथं किती येईल 2, म्हणजे किती आलं 26. आपलं आन्सर काय आलं, उत्तर काय आलं शेवटी 3, 2, 4, 1, 2, 6 हा त्याचा गुणाकार असेल. अजून एखादं उदाहरण तुम्हाला घेऊन सांगते. 425 गुणिले 99. इथे पण बघा, ही 2 अंकी संख्या आहे, ही 3 अंकी संख्या आहे. त्यातले 2 अंक घ्यायचे, बाकीचे आपण सेपरेट करायचे. म्हणजे किती झाले 4 आणि इकडं झाले 25. नंतर काय करायचं आहे, 4त x मिक्स करायचा. तर जर आपण फास्ट करूयात. 4त x मिक्स केल्यानंतर काय झालं 5. ती संख्या आपण काय केली 25मधून वजा केली 20. 4 आले 20 आले आणि 25चं काय येईल 75. कॉम्प्लिमेंट नंबर 25चं काय येईल 75. म्हणजे उत्तर काय आलं 420 75. लक्षात आले. अजून एक उदाहरण घेऊ आपण. 4276 गुणिले 999. यामध्ये 999 ही 3 अंकी संख्या आहे आणि ही 4 अंकी संख्या आहे. तर आपल्याला नंबर ऑफ डिजिट्स सेम करून घ्यायच्यात. 4 सेपरेट करायचं 276. 4 सेपरेट केल्यानंतर आपल्याला काय एकाधिकाने करायचे, म्हणजे काय होतील 4 अधिक 1 5. -5 केले 7 1 2 4. आणि आपल्याला कॉम्प्लिमेंट काय घ्यायचं आहे 276चं कॉम्प्लिमेंट घ्यायचं आहे. कॉम्प्लिमेंट घेण्यासाठी काय करणार आपण 276ला हे 10तून हे 9तून हे 9तून वजा करणार. इथे किती दिले 4, इथं 2, इथं 7. राईट हँड साईडची संख्या काय येईल, म्हणजे आपलं उत्तर काय आलं 4 2 7 1 7 2 4. लक्षात घ्या, पहिली कंडिशन या टाईपमध्ये आपल्याला करायची आहे की नंबर ऑफ डिजिट सेम करून घ्यायचे. जेवढे आकडे जास्त असतील ते लेफ्ट साईडला घ्यायचे, त्यात एक मिक्स करून ती संख्या टोटल संख्येमधून वजा करायची. ती आपली येईल लेफ्ट हँड साईड. राईट हँड साईडला काय घ्यायचं आहे की जे स्लॅशच्या राईट साईडला आहे, म्हणजे नंबर ऑफ डिजिट सेम घेतल्यानंतर आपल्याला जेवढी संख्या उरती ती संख्या, पहिली संख्या 10तून, नंतर 9तून, ही पण 9तून, अशा पद्धतीने निखिलम नवता चरमम दशतः या सूत्राचा वापर करून आपण त्याचा कॉम्प्लिमेंट काढतो आणि तो आहे तसा आकडा आपण इथं लिहायचा आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन करून लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड आपण एकत्र करून लिहिलं तर तुमचं ॲक्युरेट उत्तर येईल. ह्याच्या अगोदरच्या 2 कंडिशनच्या बद्दल मी व्हिडिओ वेगवेगळे करून तुम्हाला दाखवलेले आहेत, ते तुम्ही बघितले नसतील तर. आणि रूल्स वगैरे जे आहेत आपले स्टार्टिंगचे ते पण एकदा बघून घ्या. आणि आतापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.